नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आज आपण इथे बाही डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर इथं मी आपली म्हणजे बाही जी असते ती नॉर्मल जी बाही आपण जशी कटिंग करतो तशी हाफ बाही या मापामध्ये 4 ते 5 उंचीची जी बाही असते त्या मापामध्ये इथं अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि मेन ब्लाउज पीसची बाही सुद्धा इथं मी कटिंग करून घेतलेली आहे। तर काही म्हणजे बदल करणे आपण जशी नॉर्मल बाही जशी कटिंग करतो साधी बाही सेम त्याच पद्धतीने इथं मी दोन्ही बाही इथं मी कटिंग करून घेतलेल्या आहेत। आणि आता इथं तुम्हाला मी छान अशी डिझाइन दाखवते। ही 4.5 इंच रुंदीची 4.5 इंच उंचीची ही बाही आहे, म्हणजे तयार 4.5 इंच आणि कटिंग करून मी 5.5 इंच उंचीची इथं बाही मी कटिंग करून घेतलेली आहे। तर बाही सर्वात पहिल्यांदा अस्तरची जी बाही आहे ती या पद्धतीने बरोबर मध्यावरती इथं मी फोल्ड केलेली आहे आणि फोल्ड करून मध्यावरती इथं मी कट देऊन घेणार आहे, किंवा एक लाईन ड्रॉ केली तरी चालेल, पण इथं मी कट देऊन मध्यावरती मार्किंग करून घेतलं आणि इथं आता मी मध्यावरती बरोबर लाईन ड्रॉ करून घेते। बघा इथं बरोबर मध्यावरती आणि खूप छान अशी डिझाइन इथं तयार होणार आहे। नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवरती अजूनही नवीन आला असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं बघा वरून खालती 2.25 इंचावरती मार्किंग केलं आणि खालून वरती 2.25 इंचावरती मार्किंग केलं। तर त्या दोन मार्किंगचं मध्य करायचं, असं टेप फोल्ड करून मध्ये केलं तरी चालेल किंवा तुम्ही मापावरती केलं तरी चालेल। तर दोन मार्किंगचा इथं मी मध्य केलेला आहे आणि मध्यापासून इथं बघा, इथं मध्यापासून इकडं साधारणतः 1 किंवा अर्धा पाऊण 1 या तिन्हीपैकी, म्हणजे तुम्हाला जेवढा गोलाकार मोठा पाहिजे छोटा पाहिजे याच्यावरती अवलंबून असतं। अर्धा पाऊण किंवा 1 एवढं तुम्ही गोलाकार देऊ शकता। तर इथं बरोबर मध्यावरती वरून खालती 2.25 इंचावरती आणि खालून वरती 2.25 इंचावरती आणि त्या दोन मापाचा मध्य काढून आपण इथं गोलाकार काढून घेतलेला आहे। तर तो आता आपण इथं कटिंग करून घेऊया। बघा इथं आपण कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर आता काय करायचं, तर बरोबर इथं हे आपलं मेन ब्लाउज पीसचं जे बाहीचं कटिंग आहे त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती मी अस्तरची बाजू म्हणजे अस्तरची बाही कटिंग केलेली ती ठेवलेली आहे। तर हलू नये म्हणून पिनने असं सिक्युअर करून घ्या, म्हणजे आपण शिवताना हलणार नाही। तर या पद्धतीने असं ठेवून द्यायचं आणि कडेने बरोबर टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे जो आपण आकार पाकळीचा कटिंग केलेला आहे त्याच्या कडेने बरोबर टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं। तर ही टिप मारताना अजिबात गडबड वगैरे करायची नाही, सावकाश अशी ही टिप मारून घ्यायची आहे। ही टिप मारताना जर तुम्ही थोडंसं इकडं तिकडं गेलं तर मग तुमचा आकार जो आहे तो छान दिसणार नाही, आकार बिघडेल। त्याच्यामुळं आहे असं हे हळूहळू टिप कडेने बरोबर व्यवस्थित मारून घ्यायची आहे। तर इथं बघा आपण ही टिप मारून घेतलेली आहे आणि धागे आपण ही कट करून घेत आहोत। तर आता इथं बघा आपण ज्या पिना तिथे लावलेल्या होत्या त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि इथून असं कटिंग करून घ्यायचं आहे। मधला भाग जो आहे कपड्याचा तो कटिंग करून टाकायचा आहे, व्यवस्थित असा हा कटिंग करून टाकायचा आहे। आणि कटिंग करताना पण काळजी घ्या, म्हणजे आपण जी आत्ता मारलेली जी टिप आहे ती कटिंग होऊ द्यायची नाही, एवढी काळजी घ्यायची। आणि इथं आता छोट्या छोट्या अंतरावरती म्हणजे थोड्या अंतरावरती असं कात्रीने कट देऊन घ्यायचं आहे। आपण जी टिप आत्ता मारली ती कट होऊ द्यायची नाही, ती काळजी घेतच ही कट देऊन घ्यायची आहेत। तर आता बघा हे असं या पद्धतीने अस्तरचे जे कटिंग आहे बाहीचं ते आतल्या साईडला असं घालवायचं आहे आणि ओढून काढायचं आहे दुसऱ्या साईडनं बाहेर। या पद्धतीने बघा, या पद्धतीने असं हे इथं तयार होईल आणि याला व्यवस्थित हाताने सरळ करत दाबटीप देऊन घ्यायची आहे। बघा इथं व्यवस्थित हाताने अगोदर सरळ करायचं आणि नंतर दाबटीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे। दाबटीप देताना पण अजिबात काही गडबड करू नका, सावकाश अशी दाबटीप देऊन घ्या। व्यवस्थित हाताने वेळोवेळी सरळ करायचं आणि नंतर मग दाबटीप देऊन घ्यायची। खूप सोपी बाही डिझाईन तुम्हाला मी आज तुमच्याशी इथं शेअर करत आहे। नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा याच पद्धतीने शिवायचं, किंवा तुम्ही शिवत नसाल आणि तुम्हाला टेलरकडे जाऊन शिवून आणायचे असेल तरी या बाहीचा फोटो दाखवा आणि या पद्धतीने शिवून आणा। छान अशी ही बाही शिवून तयार होते। तर या पद्धतीने तर आपण दाबटीप मारून घेतली। आता काय करायचं, बाहीच्या खालच्या साईडला इथं आपण टिप मारून घेणार आहोत, म्हणजे दोन्ही जे बाहीचं कटिंग आहे ते एकमेकांना व्यवस्थित
फिटिंगमध्ये बसेल. तर बघा खालच्या साईडला इथं मी टिप मारून घेते, म्हणजे दोन्ही भाग एकमेकांना जोडले जातील. तर म्हणजे हळूहळू कुठे चून वगैरे पडू द्यायची नसते. काहीही तुम्ही शिवताना म्हणजे चून पडू द्यायची नसते, तरच मग कुठे घोळ वगैरे येत नाही. काही असू द्या, ब्लाऊजचा पाठीमागचा भाग असू द्या, पुढचे भाग असू द्या, बाहीचे असू द्या, कुठल्याही भागासनी ही काळजी घ्यावीच लागते. तर या पद्धतीने इथं मी पूर्ण बाहीलाच असं कडेनं टिप मारून घेतलेली आहे. आणि टिप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ना, ते मेन ब्लाऊज पीसच्या बाहीचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे. तर इथं टिप मारून झाल्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे लगेच. तर इथं आपलं कटिंग करून झालेलं आहे. तर आता काय करायचं, मी इथे एक कापड घेतलेलं आहे, म्हणजे साडी ज्या कलरची आहे ते कापड घेतलेलं आहे. आणि ते छोट्या छोट्या प्लेट्स पाडून टिप मारून घेते बघा. आणि कापड जे आहे ते 4 इंच रुंदीचं कापड आहे. आणि उभं जे आहे म्हणजे उंची जी आहे ना, ती आपल्याला आवश्यक तेवढी होईल एवढं घ्यायचं साधारणतः. तर आपल्याला जेवढा म्हणजे पॅच तयार करायचा आहे तेवढी त्याच्या 3 पट्टीने आपलं कापड असावं. जेवढा पॅच तयार करायचा आहे त्याच्या 3 पट्टीने आपलं कापड उंचीला जास्त असावं, म्हणजे आपल्याला प्लेट्स पाडून कापड पुरतं बरोबर. तर या साईडनं पण प्लेट्स घेऊया. बरोबर त्या साईडनं ज्या प्लेट्स आहेत त्याच इकडं ओढून टिप मारून घ्यायची. तर आपण कशा प्लेटा घेतो सेम त्याच पद्धतीने इथं प्लेटा मी इथं घेतलेल्या आहेत. आणि छोटासा पॅच इथं आपला आता इथं तयार होईल. आणि तो नंतर आपल्याला बाहीला जॉईन करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. तर आता बघा, एक अस्तरच्या कपड्याचा मी चौकोनी तुकडा घेतलेला आहे आणि तो बरोबर या पॅच खाली इथं ठेवलेला आहे. आणि हा या पॅचला जोडून घेऊया, म्हणजे पॅच जो आहे तो पाठीमागून आणि पुढून दोन्ही साईडनं फिनिशिंगमध्ये दिसेल. आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून टाकायचं. बघा इथं 4 साईडचं एक्स्ट्राचं कापड इथं मी कटिंग करून टाकलं. आणि आता हा जो पॅच आहे तो आपण जी मगाशी बाही शिवून घेतली बरोबर इथे असा ठेवायचा. बघा इथे या पद्धतीने असा ठेवायचा. आणि याला हलू नये म्हणून पिन लावून घ्या, म्हणजे टिप मारायच्या अगोदर हलू नये याच्यासाठी पिन लावून घ्या. तर इथं मी सुद्धा पिन लावून घेते, म्हणजे आपल्याला टिप मारताना पण हलकं जातं या पद्धतीने. आणि कडेने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. आणि आणखी एक दाब टिप म्हणून द्यायची आहे, दिसायला पण छान दिसतं आणि व्यवस्थित पॅच जो आहे तो फिटिंगमध्ये सुद्धा बसतो याच्यासाठी. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते. आणि इथं बघा, हे या पद्धतीने आपण दाबटीप मारून घेतलेली आहे. आणि व्यवस्थित अशी बाही डिझाईन जी आहे ती आपली तयार होणार आहे. बघा, व्यवस्थित टिप एंड लॉक सुद्धा इथं मी केलेली छान अशी. बघा, पाठीमागच्या साईडनं जर एक्स्ट्राचं कटिंग करावं लागत असेल तर ते करायचं असतं. तर इथं मी आणखी म्हणजे साडीच्याच कलरची पट्टी घेतलेली आहे. 1.5 इंच रुंदीची पट्टी आहे. आणि ह्या पट्टीला एक साईडनं फोल्ड करून टिप मारून घ्यायची. आणि ही पट्टी आपल्याला आता पायपिंगसाठी वापरायची आहे. एक्स्ट्राचे धागे दोरे जे आहेत ते कटिंग करायचे आहेत. आणि ही पट्टी आपल्याला पायपिंगसाठी वापरायची. तर बाहीच्या खालच्या साईडला इथं मी ही पट्टी अगोदर सरळ बाजूने जोडून घेते बघा. आणि त्याच्यानंतर याचं पायपिंग करायचं आहे पट्टी होल्ड करून.
तर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून पायपिंग करून घ्यायचं. आणि नंतर मग सुंदर अशी आपली बाही डिझाईन जी आहे ती तयार होते. एक्स्ट्राचे धागेदोरे कट करायचे आणि इथं आपली बाही डिझाईन जी आहे ती तयार झाली आहे. तुम्ही पाहिजे असेल तर इथं पाकळीला लेससुद्धा लावू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.